नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? आज पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे. स्वयंपाक करता करता चोचू पण रडत होती. मग काय तिला घेऊन भाजी करायला घेतली. आई होणं काय असतं हे आई झाल्याशिवाय कळत नाही. आपण आपल्या आईला रागाच्या भरात काहीही बोलून देतो, पण ती आपल्याला कशा परिस्थितीत सांभाळते हे आई झाल्यावर कळते. आज स्वयंपाक करायचा होता, वालच्या शेंगा आणि भाकरी. मग लगेच आठवलं दुधी भोपळा पण आणलाय असं. मग काय जीभ काय शांत राहते का? लगेच करायला घेतला दुधी हलवा. चुचूच्या बाबांचं पण फेवरेट आहे. मग काय बनवलाच ना. आणि चुचू पण त्रास देत होती. मग काय लगेच बोलवलं फायर ब्रिगेडला, म्हणजेच चुचूच्या आत्तूला. मग नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांची ड्युटी बजावली. मग मी पटकन हलवा करून घेतला आणि लगेच जेवायला वाढून घेतलं. मग चुचू पण मस्त झोपली होती. मग लगेचच मी कामं आवरून घेतले आणि मग संध्याकाळी पण चुचूला आत्तूकडे रवाना केले आणि माझ्यासाठी चहा ठेवला आणि निवांत बसली. हे बघा बाहेरचं वातावरण किती छान होतं. मग घरात येऊन लावलं सगळ्यांचा आवडता शो म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा. हा शो कोण कोण बघतं कमेंट करून नक्की सांगा. मला खूप आवडतो म्हणून मी तर रोजच बघते. मग संध्याकाळी लगेच पूजा केली आणि लगेच स्वयंपाक केला. रात्री बनवले होते तिखट शेवाळे. तुमच्याकडे यांना काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही बनवतात का तेही नक्की सांगा. गरम गरम शेवाळ्या झाल्या होत्या म्हणून मी लगेच वाढून घेतलं, कारण की थंड झाल्यावर चव नाही लागत म्हणून लगेच. आणि लगेचच जेवण वगैरे झाल्यावर लगेच भांडे वगैरे आवरले आणि लगेच घर आवरून घेतलं आणि माझ्या चुचूला घ्यायला आत्तूकडे गेली. पण आमची चुकाभूल झाली. आत्तू आणि चुचू आले इकडे आणि मी गेली त्यांच्या घरी. मग काय आली तोंड ताणत. चुचू बाहेरच होती. बघा किती छान बघत होती माझ्याजवळ आणि तिला असं वाटत होतं कधी आई घेईल मला. आणि लगेच तयारी करून गेलो आम्ही खाली गरबे खेळायला आणि मस्त खेळलो आणि चुचू आणि आत्तू पण खेळले गरबा. मग चुचूचे बाबा पण आले. आम्ही पण खेळलो दांडिया. चला तर मग असा होता माझा आजचा दिवस. बाय.